हे सगळं खाल्लं ना का पेढा देणार मी तुला. हा हा. हा बरं. अहो, हे असं काय करून राहिले तुम्ही. काय गरज होती असं वागायची. अहो काय झालं. काय झालं काय झालं. बस झालं. आतापर्यंत खूप सहन केलं. अशी काय चूक झाली माझ्याकडून. तुझ्या चुकाही आता मीच सांगायच्या का. हा काय गरज होती इतरांच्या घरी जाऊन अशी कामं करायची. अहो मदतच केली ना फक्त. गरज असताना शेजाऱ्यांना मदत करणं आपलं काम नाही का. का ठेका घेतलाय आपण इतरांच्या मदतीचा. असे काऊन बोलून राहिले तुम्ही. अहो ते काय परके आहोत. आपलीच तर माणसं आहेत ना. आणि घर तर घरच असते. अहो बकुळा मावशीला बिलकुल बरं नव्हतं म्हणून. हा त्या बकुळाला बरं नव्हतं म्हणून आता मोलकरणीचं काम करायचंच बाकी ठेवलं होतं. हा ही अशी मदत करतात. इतरांच्या घरचा स्वयंपाक करून धुणी भांडी करून. आपण कोण आहोत, कुठे राहतो, आपलं स्टेटस काय, आपण कुणाची बायको आहोत याचं जराही भान राहिलं नाही तुला. अहो आपण काय काम करून राहिलो हे पाहून का कोणी मदत करते. दुसऱ्यांचं मला शिकवू नकोस. इतका विचार करून वागायची अक्कल तुला नाहीये एवढं मात्र नक्की. आज म्हणजे हद्द केलीस तू. सगळ्या सोसायटीमध्ये बोभाटा झाला असेल. लोक माझ्याबद्दल काय काय बोलत असतील कळतं ते का. इतर वेळेला लाज आणतेसच पण आज मात्र कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस मला तू. अहो शांत व्हा तुम्ही. काय शांत व्हा. हा नाही माझंच चुकलं. मी नोकरी करतो ना तुमच्यासाठी मरमर करत. का तर तुम्हाला चांगला कपडा लत्ता मिळावा, चांगला पैसा अडका मिळावा, हे घर मिळावं. आणि तू इकडे माझ्या अब्रूच्या सिंधड्या करून बेशीवर टांगतेस. नाही सगळं सोडतो आणि येतो ना घरीच. नोकरी धंदा सोडतो आणि तुमच्याकडे लक्ष ठेवायलाच घरी येतो आता. अहो तुम्ही शांत व्हा. तुम्हाला जे बोलायचं ना ते मला बोला. पण हे असं बोलून स्वतःला त्रास नका करून घेऊ. मी माफी मागते तुमची. तुम्ही शांत व्हा. यापुढे माझ्यामुळे तुम्हाला असा त्रास नाही होणार. तू असशील तर होईल ना त्रास. नाही संपवतोच सगळा त्रास. म्हणजे बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता चालते. अहो कुठे जाऊ मी. कुठेही जा. जा तुझ्या भावाकडे जा, नातेवाईकांकडे जा. नाहीतर हे ढिगभर पडलेत ना शेजारी, जा ना त्यांच्याकडे. पण माझ्या नजरेसमोरून गायब. अशी राग घालून घेऊ नका डोक्यात. मी माफी मागते तुमची. उद्या सकाळी सामान भरायचं आणि या घरातून चालतं व्हायचं. कळलं. तुझं थोबाड बघायची इच्छा नाही मला आता. निघ. बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता चालते. जा तुझ्या भावाकडे जा, नातेवाईकांकडे जा. नाहीतर हे ढिगभर पडलेत ना शेजारी, जा ना त्यांच्याकडे. उद्या सकाळी सामान भरायचं आणि या घरातून चालतं व्हायचं. मला तर कळूनच नाही राहिलं का काय चुकलं असेल माझं. मी तर फक्त मदत केली सगळ्यांची. तर सांगायची सगळ्यांशी चांगलं वागायला पाहिजे. गरज असेल त्याला मदत करायला पाहिजे. हे पुण्याचं काम राहते म्हणे. कुणाशी माणुसकीनं वागणं यात कायच कमीपणा तेच समजून नाही राहिलं मला. आता मी वागली माणुसकीनं. पण मला काय माहितीये की माणुसकी दाखवायची ही शिक्षा भेटेल मला. कसं सोडून जाऊ मी हे घर. माझं सगळं जगणं तर या चार भिंतीत आहे.
घर सोडून जाण्यापेक्षा कायमचं हे जगच सोडून जावंसं वाटून राहिलं मला तर. हा, पोहे खाऊन घ्या. अहो, असा अन्नावरती राग काढू नका बरं. खाऊन घ्या ना थोडे. बर, वाटल्यास मी गेल्यावरती खा, पण खा. स्वयंपाक तयार आहे. तुमचा डबा पण भरून ठेवलाय. दही विरजायला लावलंय. तुम्हाला दही भाताशिवाय होत नाही ना. घरात अचार पापड सगळं आहे. अकुळा मावशीला सांगितलंय मी, ती करेल घरातलं सगळं. काही लागलं तर फोन करा. झालं तुझं? आता इथे मी कसा राहतो, काय करतो याच्याशी तुझा संबंध नाही. माझं मी बघून घे. तुझं झालं असेल तर निघ. अहो, पण मला कोणी जाताना बघितलं तर? पाहिलं तर पाहू दे. ही वेळ तू स्वतःच्या हातानं स्वतःवर ओढून घेतलीस ना. कोणी विचारलं तर काय सांगू मी? काही सांग. काय सांगू? काय सांगू? तशी तुझी विश्वासाची माणसं आहेत ना सगळी. त्या लोकांची मला काही घेणं देणं नाही. मला नको त्या लोकांची भीती घालू. आता बऱ्या बोलानं निघणार आहेस, मी ओरडून सांगू सगळ्यांना की माझ्या बायकोला तिच्या चुकीची शिक्षा देतोय म्हणून घराबाहेर काढतोय मी? नाही मग बघू ना त्यांच्यापैकी कोण येत आहे ऐन वेळेला कामाला धावून. तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही असं स्वतःला त्रास नका करून घेऊ. मला माझी काळजी नाहीये, पण मी नसताना तुमची काळजी कोण घेईल? बस झाला. ही बायकोगिरी बंद कर आणि मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न त्याहून करू नकोस. सांग तुझ्या शेजाऱ्यांना सहज चालले म्हणून, कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाहीये. आणि माझी जर इतकीच काळजी वाटत असेल ना तर उपकार कर माझ्यावर आणि जा इथून. सुखानं जगू दे मला. हा तुझा ग्रीन टी. आलेच. आला बसा. चहा आणते घुडभर. अगं नको नको, राधिकाकडे होईल. आणि तुमच्यासाठी राधिकाच्या हातचा चहा म्हणजे दिवसभराचं टॉनिक. हो ना? पण आज सकाळपासून काही दार उघडलंच नाही तिनं ग. नाही तर रोज सकाळी सकाळी नानाजी नाश्ता, नानाजी चहा. काय झालं एवढं का तुम्ही डायरेक्ट सुनबाईला घरातून बाहेर काढलं? नाही तसं नाही बाबा. ते आता काऊन तर पप्पा होऊन राहिले पे? हा? एवढी सुंदर सोजवळ समजतदार बायको भेट, तिची कदर करायची सोडून त्या ऑफिसच्या फालतूपुरीची कडे घेत फिरते तू. ऑफिसची कुठली पोरगी?